सागराचं पाणी कधी आटणार नाही, सागराचं पाणी कधी आटणार नाही, सूर्याचा तेज कधी मिटणार नाही. एकच काय हजार जन्म झाले तरी, एकच काय हजार जन्म झाले तरी बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही, बाबासाहेबांचे उपकार कधी फिटणार नाही. दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी संध्याकाळची वेळ होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कुठल्या तरी विचारात त्यांच्या घरातल्या सोफ्यावर बसलेले होते. कधी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता तर कधी त्यांच्या चेहऱ्यावर अश्रू दिसत होते. त्यांच्याजवळ बसलेले शंकर शास्त्री यांना काही कळालेच नाही की बाबासाहेबांना काय झाले. तर शास्त्री यांनी बाबासाहेबांना विचारण्याची धाडस केली. त्यावर बाबासाहेब म्हणाले की शास्त्री, मला आज खूप आनंद होत आहे, कारण मी माझ्या जीवनाचं ध्येय गाठलं आहे. पण हे सर्व होताना मी काय काय गमावले ते पण मला आठवत होते, म्हणून मी रडत होतो. माझ्याजवळ एकही रुपया नसताना नेमकं त्याच वेळेस माझा राजरत्न आजारी पडला. माझ्याजवळ त्याचं शरीरला खूप ताप आला होता. त्याचं शरीर तापाने फणफणत होतं. पण माझ्याजवळ एकही रुपया नव्हता त्याला दवाखान्यात द्यायला, त्याला औषधी घ्यायला. माझ्याजवळ एकही रुपया नव्हता. मला माहीत होतं की राजरत्नाचं शरीर औषधी नसल्यामुळे तापाने वाढत आहे. पण त्याला मला छातीशी घेऊन रडण्याशिवाय कोणताच पर्याय नव्हता. तो आम्हाला कधी सोडून गेला हे सुद्धा मला कळाले नाही. आजूबाजूचे लोक जमा झाले आणि त्याच्यातला एक जण येऊन मला म्हणाला की बाबासाहेब, आता आपल्याला राजरत्नाचा अंतिम संस्कार करावा लागणार. त्यासाठी आपल्याला नवीन कपडे लागतील. कपडे हा शब्द ऐकून माझ्या हृदयाला चर्म झालं, कारण माझ्याजवळ त्याला औषधी घ्यायला दवाखान्यात न्यायलाच पैसे नव्हते. तर मी नवीन कपड्यांसाठी कुठून पैसे आणू मला काहीच कळत नव्हते. मी माझ्या गुडघ्यावर हात ठेवून ढसढस जोरजोरात रडत होतो. तेवढ्या माझी रामू हे सगळं पाहत होती. पण माझ्या रामूला माहीत होते की माझ्याजवळ एकही रुपया नाही. रामू माझ्याजवळ आली आणि मला न बोलता त्यांनी लुगड्याचा पदर फाडला आणि त्याच्यात आम्ही राजरत्नाचा अंतिम संस्कार केला. परंतु आज मला असं वाटत आहे की माझा राजरत्नाचा आज बलिदानाचा सार्थक झालेला आहे. याच्यापुढे येणारे कोटी ना कोटी येणारे राजरत्न टाय कोटात आणि सुटाफुटात राहतील. आणि याच्यापुढे येणारे राजरत्न बिना औषधीचे मरणार नाही आणि बिना कपड्याचे चितेवर चढणार नाही. चितेवर चढणार नाही. चितेवर चढणार नाही. बाबासाहेबांनी जर विचार केला असता ना तर त्यांनी त्यांचं घर सोन्याच्या विट्याने बनवलं असतं. त्यांना एवढ्या साऱ्या पैशांची ऑफर आल्या होत्या, पण त्यांनी आपल्या समाजासाठी त्या सगळ्या ऑफर नाकारल्या. आणि बाबासाहेबांनी त्यांच्या अंतिम क्षणापर्यंत आपल्या समाजाला आणि या देशाची स्थिती सुधारण्यासाठी खूप कष्ट केले आहे. म्हणून या महामानवाची प्राणज्योत 6 डिसेंबर